हॅलो, गुड मॉर्निंग. मी अमिता. मस्त मजेत ना सगळी? मी पण मस्त मजेत. शेवटी मी एकटाच बाहेर पडलंय कुडाळच्या परब डॉक्टरांकडे जाण्यासाठी. अविदादाच्या रिक्षात बसलंय आणि स्टँडवर गेलंय. मनात खूप भीती होती. म्हटलं व्यवस्थित जाऊन माका योग मिळात ना, पण देवाच्या दयेने व्यवस्थित झालो प्रवास, जातानाचो पण आणि येतानाचो पण. एस.टी. स्टँडवर माका नायब तहसीलदार मॅडम मिळाले, मालवण तहसीलदार ऑफिसचे. मग त्यांच्याशी बरेचशा आम्ही गप्पा मारलो आणि नंतर मग माझी एस.टी. लागली. पणजी गाडी होती आणि गाडीत बसल्यानंतर बापरे, एवढी गाडी भराक लागली ना. शेवटी मग कंडक्टर खालून ओरडलो गाडीच्या बाहेरून की कोणी जास्त गर्दी करू नका, स्टँडिंगने कोणीच येऊ नका, जेवढे पॅसेंजर बसतील तेवढेच आतमध्ये बसा म्हणून. आणि मग बरीचशी माणसं मग मागे गेली, कारण गाडीत थोडंसं बिघाड होतं म्हणून जास्त लोक घेत नव्हतो कंडक्टर. पण ह्यो कंडक्टर एवढो कटकटी होतो ना, सगळ्या पॅसेंजरांवरती राग नुसतो काढीत होतो. नंतर गाडी लागली मार्गाक, मग जरा गाडीत हवा योग लागली, जरा बरा वाटला. माका समजत नाही गाडीत एवढं बिघाड होत होती, ती गाडी बाहेर कशाक काढल्यानी, ती आणायचीच नाही ना मग रस्त्यावरती ती गाडी. असो, नंतर मग मी कुडाळ स्टँडवरती पोचलंय आणि मग रिक्षात बसलंय आणि परब हॉस्पिटलकडे गेलंय. खरा म्हणजे रिक्षाची काय गरज नाही होती, पण तरी सुद्धा मी गेले रिक्षान, उगाच डोक्या परत आणखी दुखाक नको म्हणून. आणि मग परब हॉस्पिटलमधनं माका सांगितल्याने समोरच एक हॉस्पिटल असा, ENT डॉक्टर असत, ओंकार वेदक म्हणून, त्यांच्याकडे तुम्ही जावा. आणि त्या डॉक्टरांनी माका VNG टेस्ट सजेस्ट केले आणि शेवटी मग काय VNG टेस्ट माका करूसाठी परत 2 दिवसांनी जावचा लागला हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर परत कुडाळ स्टँडवर इलंय, चालतच इलंय. आता म्हटलं काय घराकडेच जाऊचा, डोक्या दुखला तरी चलता. स्टँडवर इलंय तर बाप रे, एवढी गर्दी होती ना, माका वाटतं आज कुडाळचा बाजार होतो. भरपूर गर्दी होती स्टँडवर. मग नंतर बाय एकदाची माका हैसर पण गाडी मिळाली, पुणे गाडी मिळाली. आणि पुण्या गाडीतलो जो कंडक्टर होतो तो सुद्धा तसोच होतो, नुसतो कटकटी. बाप रे बाप. एक तर लोका सगळी उन्हातानात ना येतली आणि गाडीत बसली, आणि कंडक्टर हेंका आपल्या मनात असला तर गाडीत घेतले. त्यांच्याकडे जास्त लगेज असला, त्यांच्याकडे खोके असले मोठे मोठे, तर त्यांना मग गाडीत घेणार नाही. मग तुम्ही तिकीट टाका ना, तर डिकी पण उघडून देणार नाही. हे आपल्या पद्धतींप्रमाणे ठरवतले पॅसेंजरला घ्यायचा की नाही, त्यांचं साहित्य गाडीत घ्यायचा की नाही, हे कंडक्टर ठरवतले. जशी काही एस.टी. महामंडळ म्हणजे ह्यांच्या स्वतःचीच असा, ह्यांची एस.टी. गाडी ही स्वतःचीच ह्यांची असल्यासारखे ते करीत. तर असो, आजचं व्लॉग तुमका कसं वाटलं होतं माका कमेंटमधनं नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, बाय. पुन्हा भेटूया दुसरं एक नवीन व्लॉग सोबत, कारण मी पुढचं व्लॉग करतलंय असे कुडाळ व्हिजिट भाग 2 म्हणून. नक्की बघूक इसरा नको. बाय.